तर आपण आज निघाले उज्जैन, ओंकारेश्वर आणि खाटूश्याम. अरे का सहारा. खाटूश्याम हमारा. तर ही ट्रिप आपली 7 ते 8 दिवसांची असणार आहे. तुम्हाला एक सांगा, आपण फिरायला आलोय का सीएनजी भरायला आलो? सीएनजी. तुम्ही आहे ना कुठं पण फिरायला जा, तुमच्यासोबत घरचं जेवण असेल ना, त्यात चिकन घरी बनवलेला, तर एकदमच बेस्ट. तर ओंकारेश्वरला आपण पोहोचलेलो आहोत. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा बौद्धाक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आम्ही सर्व आज निघालोय. कुठे निघालोय तुम्हाला हेच सांगतील. कुठे निघालोय सांगा रे? खाटूश्याम. खाटूश्यामला सर्व निघालोय. गाडी एकदम फुल पॅक भरलेली आमची. मावशी मागा ऐकर, मामा आहेत का नाही? आहेत आहेत आहेत. तर बघा, आम्ही इर्टिगा मध्ये निघालेलो आहोत 8 जण, पूर्ण पॅक भरून चाललेलो आहोत. तसं कम्फर्टेबल आहेत ना मागची? फुल कम्फर्टेबल, एकदम कम्फर्टेबली चाललेलो आहोत आम्ही. खाटूश्यामला चाललोय मेन म्हणजे, कारण की आता सर्व जो तो चाललाय खाटूश्यामला. तर बरं आपण पण जाऊन बघावं तिथं काय आहे नक्की. आणि पण त्याआधी आम्ही जाणार आहोत असे उज्जैन, ओंकारेश्वर करत करत नंतर राजस्थान मध्ये आणि घरी येताना गुजरात. तर ओव्हरऑल आमची 7 ते 8 दिवसांची जर्नी असणार आहे. भरपूर आम्ही मजा करणार आहोत 7 ते 8 दिवस. आता कंटिन्यू इथून पुढे एकदम कंटिन्यू डेली ब्लॉग टाकणार आहे. तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आम्ही आता निघालोय आपल्या इथून. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर चला, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आपण आता पुढे भेटूया. ते देत आहे माईक, ते झालं व्हिडिओ स्टॉप करतात ते पाडशील तू. मी नाही देणार. का? मी का देऊ? तुम्ही मला दिले लावायला. जा. अरे मागचा आवाज रेकॉर्ड हो म्हणून दिले तुला. ते आता तुम्ही मलाच ठेवीन. तुम्ही आधी दिला का? नाही, मी नाही अजिबात भेटणार नाही. नंतर घे यार. तुला अरे आधी बसायला जागा नाही आपल्याला. आम्ही बसलो कम्फर्टेबल आहे एकदम. काय करतोय? अरे मग गेले म्हणजे त्यांनी दिला का आधी? अरे त्यांनी दिला का आधी? अरे मागचा आवाज रेकॉर्ड हो म्हणून. आता आम्ही माझ्या दिला. आता सगळ्यांचा आवाज आहे. सगळ्यांचा आवाज येतोय नुसता. अरे सगळ्यांचा बघ, आता त्याचा पण आवाज येईल बघ. चष्मा पाहिजे तुझ्या मुलं, मी घरी विसरले. बांगड्या पण विसरले मी घरी. माझ्या मुलं मग तो तेव्हा घेऊ दे त्याला. तिथे पोहोचल्यावर चालेल. मला पण नाही, तिला चष्मा पाहिजे. हा मग पाहिजे. तुझ्या मुलं मी घरी विसरले. 2ला जायचं बोलता, आम्ही आलो 2ला. ही अशीच भांडे, हिला काय नाही. आपण आता निघूया पुढे. आता आपल्याला सीएनजी वगैरे टाकायचे. आम्ही इथं आता सीएनजी भरायला थांबलोय. आणि ही इथं माणसं आहे बघा, ही माणसं आहेत ना. इकडे तुम्ही आताच जाऊन आले तरी तुम्हाला असं काही वाटत नाही का? नुसतं पैसे खर्च होतात. आम्ही जाणार होतो म्हणून कुठे गेलो नाही. कुठे चालले जा? मजा म्हणून. तिला काय, तुला काय बोलायचे? हे आता जाऊन तू पैसे उडवतात. मग वाटलं समजत नाही ना. झाडाला आम्ही पहिल्यांदा चाललो. पहिल्यांदा म्हणजे फिरायला पहिल्यांदा झाले. तू जाऊन आलास. खाटूश्यामला पहिल्यांदा. ओके. तर मावशी, अचानक खाटूश्यामला जायचा प्लॅन झालाय आणि स्पॉन्सर पण तू येतो. काय बोलशील याबद्दल तू? हा स्पॉन्सर मावशी. खाटूश्याम बघायचे रे यावर्षी जास्त. त्या सीझन चालले मामा. नाही मामा जरा बिजी आहे. मित्रांनो, आउटफिट कसा वाटतं ते पण नक्की सांगा. बघा, पोलोची टी शर्ट घातली, खाली बॅगी जीन्स आणि नायकीचे शूज. जरा पैसे खर्च केले आणि याच्यानं अर्धे गेले. जरा सांगा, चांगली वाटतं नसल, चांगली वाटत तरी पण चांगली वाटतं सांगा. जरा बनाला तरी बरा वाटेल. फिरापेक्षा जास्त यानंच पैसे गेले. ती बघा मावशी माग एकदम कम्फर्टेबल बसलेली आहे. एकदम बादशाह सीट आहे ना माग. तुम्ही? कम्फर्ट नाही, एकदम कम्फर्टेबल. अरे अजून एक येतो आमचा. आणि माझी सीट दाखवतो तुम्हाला. थांबा, ही बघा इथं बॅग आहे, ती माझीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. बस चला निघूया. चेमले होता आता काय करत. मावशी बरोबर आहे. बघा एकदम कम्फर्टेबल. चला निघूया. या साईडला इकडे दिसत नाही नीट. हा ठीक आहे. हे तुझं झालं.
ए बाळदा, बोल. ए बाळदा, शॉपिंग करायला आले इथं. ही ग्रीन नको ही बोल. हे चांगला काला बिला कलर घे रे डिसेंट. अरे आमच्या काला कलर होता तो आणला. ए बाळदा, हिला फेकून द्या कुठेतरी. हिला तुला हिला फेकून दे. पहिले तू घे तुझ्या ए स्पॉन्सर ताया दीदी, ताया पहिले दीदी चष्मा घे, पाहिजे बाई, पाहिजे. चष्मा ए मम्मीचा आले बघ तुझ्या मम्मीचा. मम्मी हा. चष्मा घ्यायचा. ह्यो घेऊ मी थांबा. घे जा घे जा. पैसे भरायचे. अरे पण तू माझा काय संबंध, मला माझा काही संबंध नाहीये. ती माझ्याकडून चष्मा घेत आहे. मावशी समजव हिला, 1000 रुपयाची चष्मा काढतं. नाही, 600 बघू तोंड. कांचा दिसता कांचा. नेपाळी. नेपाळ नाही तर काय. असं नेपाळची आले मी तर आम्हाला sandwich नाही तर चांगले वाटतं पण नको घेऊस. अरे ते ओपन केस ठेवले हो चांगले ती वाटते. चष्मा तुझ्यापेक्षा मागे. असं. बाबा ये देखो ये देखो. घे ना. हा ताया, हे बघ असला काहीतरी घे जरा इथे ते. हा? खरंच येईल. हा घे ना. खरंच येईल. चष्मा विसर म्हणणार वायदा. नाही नाही तो नाही विसरणार. अरे पण कसली नाही तू, कशावर माझ्या चष्मा घेतो. येलो मग. बंद बंद बंद. ए चला बाहेर, चल बाहेर चल. चला बस झालं. हिला आतले की वरती गेला. अरे मग अशी 5 वाली डेअरी मिल्क बघत होतीस तू. आता लगेच अशी घे आता. आता लगेच 200-150 वाली काढली हिने. जाऊ दे, हात धराला दिला तर डायरेक्ट खांद्यावर बसली ती. खोटा आहेस तू. बोलतो घेईन नाही घेतली पण नाही आता कशाला. 100ची बाद झालती. 100 रुपयाची चष्मा द्यायची बाद झाली. आता 600 येते. नाही 100 रुपयाची चष्मा बाद झालती. एक शब्दानं हा बोललो. हिने काढले लगेच 600 रुपयाची. मग 600 पाहिजे ना. बरोबर. होय, तुम्हाला आवाज आहे. आता काय कॉटन माहिती का म्हणजे काय बघ यातला म्हणजे वाटत नाही ना. तुपातलं केक वाटत नाही. कसला आहे मग तुपातलं केक वाटत. ती चांगली आहे का? रूट वाटत Sandwich भारी आहे. रूट वाटत होतं ना. कमी रूट होतं आपल्याला लागतं. 3-4 गाड्या असतील. बघू असं लागतं. हे खातं का कोण? माझ्यात नाही. मी खातो. भारी आहे. काय हे पण नाही मधीन घुसताना बघ. आमचा फक्त आज एवढाच चाललंय. उतरा, सीएनजी भरा, खा, बसा, हेच चाललंय नुसतं आज. मम्मी पप्पा तिकडे आहेत त्या साईडला खातात. मगाशी तिथं होतं तिथंच अजून. अंधार झाला इथं. उजेडात आलोय आम्ही. तो उजेडात आणि आता अंधार झालाय. असं चालतंय. तर आपण लागलेलो आहोत आता समृद्धी महामार्गाला. तर पप्पा कसं जायचं आपल्याला पहिले. इगतपुरी. हा नाशिक मार्गे तसं जायचंय. सो इगतपुरीवरून जाणार आहोत आणि तसं नाशिक मार्गे कंटिन्यू करणार आहोत. हा रूट आम्ही पकडला कारण की रात्रीचा वेळ आहे. जरा डिस्टन्स लवकर कट करण्यासाठी. पण इथून 70 किलोमीटर जवळपास आपला वाढलाय. त्यानंतर आपण नाशिकच्या पुढे कुठेतरी पोहोचलो ना मग तिथं कुठे स्टे करू आणि बाकीची राहिलेली जर्नी आपली ओंकारेश्वरची ती नंतर कंटिन्यू उद्या सकाळी कंटिन्यू करू. आणि नंतर मग असंच ओंकारेश्वर उज्जैन करत करत आपण जाणार आहोत खाटू श्याम राजस्थानला. अशी ओव्हरऑल आपली जर्नी असणार आहे. आणि आजचं जेवणाचं कसं प्लॅन आहे आम्ही भाकरी चिकन बरोबर घेऊन आलो ना आपण. म्हणजे बनवले. मग कधी बनवला तुम्ही. चिकन मी बनवला. मावशीने भाकरी आणि भाजी आणली. मावशी कुठे. मावशी आहे तर कर डायरेक्ट गायब झाली. हा आम्हाला भाजी, तुम्हाला चिकन अजून आणि भाकरी. भाजी कसली आहे तुम्हाला. आम्हाला मसाला वांगा. तर वांगी घेऊन आले तुम्ही भरीत प्रवासात. वांगा. भरीत वांगा. भरीत वांगा. हा. तर ठीक आहे. आजच्या दिवस असणार आहे म्हणजे पार्सल ठेवलाय सोबत घरून आणि उद्यापासून मग हॉटेललाच खायचे. आम्ही आता डिस्टन्स कव्हर करतोय. आपल्या समोरच आता समृद्धी महामार्ग एकदम शांत आणि भकास रोड एकदम भकास. जास्त गाड्या नाहीत त्यामुळे आपला डिस्टन्स पण लवकर कव्हर होईल. तर आम्ही आता समृद्धी महामार्ग क्रॉस करून नाशिकच्या आता पुढे थांबलोय. जरा नाशिकचा पण ब्रिज वगैरे आहेत ना तो मोठा तो क्रॉस करून इथं आता जेवणाला थांबलोय. आणि इथलं वातावरण कसं आहे सांग मम्मी. थंडी वाजतंय. एक जॅकेट आणलेत. मला एक दे. मला एक सांगा आपण फिरायला आलोय का सीएनजी भरायला आलोय. सीएनजी. ती रील आपली व्हायरल गेली तुम्हाला जर माहिती नसेल ना 7 मिलियन व्ह्यूज आहेत 7 मिलियन त्या रीलला.
तर ती सेम कंडिशन आता पण चालली. आम्ही सीएनजी शोधतोय, काय नाही पेट्रोल पण फुल केलेलं आहे, टेन्शन नाही. आता जेवायला आणले मम्मीनी चिकन आणि मावशीनी वांगा. मावशी झोपलेली ना, झोपायला आले तिथं बघा. आम्ही मस्त आता पेट्रोल पंप बघून थांबलोय साईडला जेवायला. आजचा दिवस मस्त घरातला जेवायचंय, नंतर उद्यापासून हॉटेल मधला काय असेल ते बघू. इकडे कसं काय जेवण भेटतं ते पण तुम्हाला मी सांगेन. आणि आता उद्या मला तर वाटतं आपण निघू खाटू श्यामला. आता अजून 450-400 किलोमीटर बाकी आहे. सो 400 अजून 200 किलोमीटर खेचू, 200 किलोमीटर. मग नंतर आपण जाऊ उद्या ओंकारेश्वरला, दुपारी पोहोचू. तो हा ब्लॉग आहे ना ओंकारेश्वर पर्यंत पोहोचेपर्यंत असेल. ओंकारेश्वर पर्यंत पोहोचेपर्यंत ओंकारेश्वर पर्यंत पोहोचेपर्यंत हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे मी. त्यानंतर नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तो ओंकारेश्वर उज्जैन दर्शनाचा असेल. तर ब्लॉग मस्त असणार आहे, तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा. मामा कसं झालंय आतापर्यंत प्रवास? मस्त मस्त ना, एक नंबर. नंबर. तर चला आता मी पण जरासा फ्रेश होऊन घेतो आणि नंतर मग जेवण वगैरे करून घेऊ. तर आपल्यासोबत जोडलेले आहेत आपले बंधू भावेश फटके. कसं वातावरण इथलं? वातावरण चिल आहे ना, थंड आहे, भारी वाटतंय. आपल्याकडे जरासं आता गरमी होत होती, इकडे आले ना जरा मस्त वाटतंय. बाहेर आल्यावर एकदम थंड थंड वाटतंय. आम्ही झालो आता जरा फ्रेश व्हायला. काय करायला चालले तुम्ही? जेवणाचा टाइम झालेला. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही कशासाठी चाललात? आम्ही पण हात धुवायला चाललो. सुसूला चालले, सुसूला. पप्पा हा पप्पा फुल तयारीची. हा ना, थंडीच्या तयारी झाली, जॅकेट विकेट घालून. बॅगेत जागा नाही म्हणून सगळं कपडे काढून ठेवले घरी. असं हे बघ मम्मी आता काय चाललंय जेवणाची मस्त. हे बघा आम्ही आणले आता चिकन आपल्याला आणि यांची वांगी त्यांनाच खाऊ दे ना, आपण मस्त आता चिकन खाऊ. इकडे चिकन आणि भाकरी. तुम्ही आहे ना कुठं पण फिरायला जा, तुमच्यासोबत घरचं जेवण असेल ना, त्यात चिकन घरी बनवलेला तर एकदमच बेस्ट. तर आम्ही पण आता मस्त जेवण करून घेतोय. बघा भाकरी ना चिकन आहे. या तुम्ही पण जेवण करा मस्त. हे चांगलं आले का? झाले भाजी खालीत, आम चिकन खातात. तू भाजी पण घेतली, चिकन पण घेतले, दोन्ही एक नको केले रे. तर चला आम्ही आता जेवण करून घेतो मस्त. तर आपल्यासोबत आता जोडलेले आहेत रिपोर्टर भावेश फटके, कॅमेऱ्याच्या मागे आहेत भावेश फटके. तर ते काही आपल्याला प्रश्न विचारतात, बघूया काय बोलतात ते. बोला सर. आता जे काय बोला सर. घाबरू नका तुम्ही, रिपोर्टर जरा अटकले. आता आपण जेवण झालेलं आहे, आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला? तर पहिले तर मी तुमची ओळख करून देतो. कॅमेरामॅन आहेत भावेश फटके. जे काही प्रश्न विचारतील ते काल्पनिक असतील. ते काय आता प्रश्न विचारतात ते बघूया आपण. बोला सर काय बोलता तुम्ही? आता जेवण झालेलं आहे, आता काय करायचं? आपण आता काय करायचं? सीएनजी भरायची नाही सीएनजी नाही. आम्ही आता इथून 200-250 आम्ही सीएनजी 5 किलोमीटर अजून पुढे तिथे सीएनजी भरून नंतर 200-250 किलोमीटर कव्हर करून थांबायचे, वस्ती करायचे. नंतर मग उद्या निघायचे ओंकारेश्वरला. क्वेश्चन काय आपला? दुसरा क्वेश्चन सर बोला. गाडी बसा आता झाला. त्या रिपोर्टरकडे एकच प्रश्न होता का? ए रिपोर्टर, अरे लास्ट अरे रिपोर्टर कसला मॅग्नेट गेला तर पैसे. अरे काय माणूस आहे रे रिपोर्टर. तुमच्याकडे एवढंच प्रश्न होतं का? आणि तुम्ही आमचा माईक पण घालवले आता. भेटला हे त्याला माती लागली असेल बघा. रिपोर्टर तुमच्याकडे आणखी प्रश्न आहे का? काहीच नाहीये. आता झोपा काढशी. आता उद्यासाठी राहू दे थोडा. हा चला. आता झोपणार का तुम्ही? आता झोपणार नाही रे. अरे पाय चेंगर तर माहितीये का? बाकी सगळं तर ठीक चालले, पण पुढं असं बॅग पण ठेवले माझी, पाय चेंगर तर जरा. यांना मस्त माग आईस पाईस बसलाय. नको पुढंच बरं आहे. नको मामा पुढं बरं आहे मी. अरे पुढून जरा नीट दिसत, मी सांगतो ना तुम्हाला. काय लाय आपने? चला बस झाली आता. पोहा खाऊन घेतो आणि काय होतं भाई. हाय आता बस झाली आमची इथली बंकस. आम्ही आता निघतोय कुठेतरी स्टे करू. तर आता वाजले 1 आणि आम्ही धुले सिटी मध्येच रूम घेतले. हा इकडून रोड जातो सरळ इंदोरला आणि समोर धुले सिटी आहे, तर तिथेच आम्ही रूम घेतले. आता 1 वाजले तर बरं जरा ब्रेक घ्यावा. आम्ही सर्व झाले रूम मध्ये 2 रूम्स घेतल्यात. मग अशीच वरती जाऊन आम्ही बुक करून आलोय. हे मावशी झोपण आहे काय तू? झोपण आहे. सो आता रूम मध्ये जाऊया आपण. तर ही आहे आपली छोटीशी रूम
आणि यात आपण 4 जण झोपणार आहोत आणि तिकडच्या रूममध्ये मावशीचा वगैरे ते 4 जण झोपणार आहेत. तर उद्या आपल्याला निघायचे 7 वाजता, 7 ते 8 वाजता निघायचे ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन उज्जैनला निघायचं. सो हा ब्लॉग आहे ना ओंकारेश्वरपर्यंत कंटिन्यू राहणार आहे. सो आपण आता भेटूया डायरेक्ट उद्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपली सकाळ आता झालेली आहे आणि सर्व आम्ही नाश्त्याला बसलोय. आमचाच नाश्ता आलाय बघा. इथं मिसळपाव मागवले, कधी जास्त खात नाही मी. मामा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मामाने पण मिसळ घेतले. तर बघा इकडे सगळे फ्रेश झालेत. कुर्ता वगैरे घातलाय. मी पण थोड्या वेळात कुर्ता वगैरे चेंज करताय. पण आता नाश्ता करून घेतो आम्ही आणि मग निघतो पुढे जायला. तर मस्त असा हेवी नाश्ता झाले, जरा जास्तच मिसळपाव आणि इनी कॉफी सांडवलेली. तर जाऊ दे, जाय दाखवला मी काय नुसतं इज्जत काढण्याचा काय अर्थ नाही. काढली सांगून जा इज्जत. मी सांग पाडताना उलट दाखवली नाही. आता आपण बसूया ड्रायव्हिंग सीटवर. अजून बाबा किती किलोमीटर आहे? 263 का 60. अजून 263 किंवा 60. म्हणजे आपण इथून अजून निघलो तर 9ला. सो आपल्याला पोहोचायला वाजतील 3 वाजतील. 3 कशा वाजतील? 2-3 वाजतील ना? नाही 3 3:30. ठीक आहे चालेल. तर हायवे टू हायवेच आहे. सो 1-2 पर्यंत पोहोचू मला जर वाटतं. 9-10 झाले, 9:15 आले पोहोचूया. चला निघूया आपण. ए बोला गणपती बाप्पा. तर आम्ही आता मध्य प्रदेश मध्ये कुठं तिथे जगह का नाम क्या बोला? मंडलेश्वर. 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 इधर आसपास कुछ है क्या? हाँ मंदिर है, नर्मदा है. और इधर ओमकारेश्वर कितना दूर है? ओंकारेश्वर यहाँ से 55 किलोमीटर. 55 किलोमीटर. हाँ 55 किलोमीटर. ठीक आहे. आता आम्ही ते शिंगाडे घ्यायला थांबलोय. जरा सुस्ती आली ती. पेरू पेरू पण घ्यायला चांगले का? पेरू नाही घ्यायचं? पेरू पण कितने का ये? ये 40 रुपए का. 40 रुपए किलो है. पेरू पे तो मीट मसाला लगा के. सर मसाला नहीं है, मसाला नहीं है, ये मीठा है क्या फिर? मीठा है, काट देंगे उसको. ठीक है काट के दो काट के दो. क्या बोल रहे हो? आपका नाम बताओ ना. राकेश. राकेश. राकेश वर्मा. आप इधर गए हो? हाँ ये बढ़िया है ना? हाँ बढ़िया है. हाथ काला नहीं होगा ना? हाँ थोड़ा बहुत काला होएगा. वो छिलके नहीं मिलता? नहीं छिलके नहीं मिलते. नहीं मिलता क्या? फिर ये आपने पेरू भी कर दो. और कितने? हे पेरू किती घ्यायचं? 2 किलो? अर्धा किलो पेरू, अर्धा किलो दो. तर बघा हे आम्ही घेतलेले आहेत पेरू आणि शिंगाडे. चला अजून किती किलोमीटर बाकी आहे आपल्याला? 55 किलोमीटर आहे. 55 किलोमीटर म्हणजे अजून 1 तास पकडूया आपण. आता वाजलेत 1-2 पर्यंत आपण आरामात पोहोचतोय. मग काहीतरी खाऊ तिथे जाऊन. ए काय नीट कर. छान झाले लगेच. पुढं उलट मी जसं ठेवलं ना तसं ठेव. मागं उलट बरं आहे पुढच्या पेक्षा. पुढे पाय पण हलवायला ना भेटत. हे बघ सगळ्यात कम्फर्टेबल सीट. हे बघ पुढे बसतो तू. बाहेर बसतो ना मावशी. एकदम कम्फर्टेबल ना. एकदम गादी बिदी टाकली द्यावी. आता मस्त आपण पेरूचा आनंद घेऊया. बघूया कसं लागतं. मीठ तर मसाला नाही दिला. तर आम्ही आता थांबलोय जेवायला. इथं दाल तडका आहे, रोटी, इथं भाजी आहे. 2 भाजी आहेत ना रे? काय तुझ्याकडे कुठली भाजी आहे? पनीर पनीर ग्रेव्ही. आहे का? पनीर पनीर गोड 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 नको म्हणून जराशी स्पायसी मध्ये मागवले. फक्त थांबा जेवण कसं आहे थांबू बनवले बघा. तुम्ही घेतलं? मी घेतलं. अजून इथून ओंकारेश्वर 30 किलोमीटर आहे. अजून 30 किलोमीटर ओंकारेश्वर म्हणजे अर्धा तास जेवण. सो आम्ही पोहोचतोय आरामात. नंतर दर्शन वगैरे करू मस्त. होडीतून जायचं पप्पा? पप्पा होडीतून जायचं ना. तर होडीतनं जाऊ मस्त. दर्शन वगैरे करू. तर चला आम्ही आता जेवण घेतो मस्त. बघूया कशी चव आहे. चांगले चांगले डिसेंट.
तर चला आपण आता निघूया ओंकारेश्वरच्या दिशेने. चला बाय बाय. तर ओंकारेश्वरला आपण पोहोचलेलो आहोत. बोला हर 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 हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आपण आता दर्शन घेणार आहोत, पण हा ब्लॉग मी इथंच एंड करतो कारण की ऑलरेडी खूप मोठा झालाय. तर हा होता पहिल्या दिवसाचा ब्लॉग. आता नेक्स्ट जो ब्लॉग येईल तिथे आपण दर्शन घेणार आहोत ओंकारेश्वरचा आणि उज्जैनला निघणार. तर तुम्ही तो सुद्धा ब्लॉग बघा आणि तो ब्लॉग बघायचा असेल ना तर आताच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपण ओव्हरऑल पूर्ण जर्नी होतीच, पूर्ण ट्रॅव्हलिंगच झाले या ब्लॉग मध्ये. तर कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.